दृष्टांत क्रमांक 93. जैसा खर्गधारेचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 353. भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण. हा दृष्टांत स्वामींनी गणपतमड श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी भटोबासांप्रती निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. आपण आताच पाहिले की विकार दोष विकल्प दोष हे घडल्याने धर्महानी होते. तेव्हा हे दोष घडल्यानेच काय ती धर्महानी होते असे समजायचे काय? याचं उत्तर आहे की नित्यविधी आणि निमित्तविधी यांच्या आचरणाविषयी कला कौशल्य हवं. ते जर नसेल तर त्यामुळेही धर्महानी होते, असाच पुरुष या दृष्टांतात सांगितलेला आहे. सारांशाने सांगायचं म्हणजे असे की धर्महानी होऊ नये म्हणून सर्व प्रकारे सावधपूर्वक वर्तन करावे. सावधपूर्वक वर्तन केलं नाही तर काय होतं तेच लापणिकेतून सांगतात. लापणिक. सावधेयान वर्ते तरी घडला अविधी क्षण मात्रे अशेषा धर्मापासवनी धाडी. जैसा खर्गधारेचा. सावधगिरीने वर्तन केले नाही तर घडलेला अविधी क्षणातच पूर्ण धर्माचा अभाव करतो. हे कशावरून जाणावे? हे जाणावे जसा खर्गधारेचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. पोरुजीव आपले ओखटे गोमटे जाणे परी जाणोनीची करी. म्हणजे अज्ञान जीव आपलं वाईट कशात आहे चांगलं कशात आहे हे जाणतो, परंतु माहीत असूनही तो वाईटच करतो. दृष्टे अदृष्ट न साधे. म्हणजे लौकिक हेतूमुळे अलौकिक प्राप्त होत नाही. दृष्टांत. कवणी एकू खर्गधारे वरी चाले अंगाचे लघुत्व बुद्धीचे कौशल्य असे ते आसी खर्गधार साधे. म्हणजे कोणी एक तलवारीच्या धारेवर चालतो. शरीराचं हलकेपण आणि बुद्धीचं कौशल्य असेल तर त्याला खर्गधार साधते. ना अंगाचे लघुत्व नाही बुद्धीचे कौशल्य नाही तो पडे तेयाचे हात पाय तुटती. परंतु अंगाचं हलकेपण नाही बुद्धीचं कौशल्य नाही अशी स्थिती असली तर तो पडतो आणि त्याचे हातपाय तुटतात. दार्ष्टांतिक. तैसे अनुसरले या पुरुषासी आचाराची निपुणता होवावी आणि विचाराची संपूर्णता होवावी तयाचे जन्मकडे पडे. त्याप्रमाणे अनुसरलेल्या पुरुषाला आचाराची कुशलता असावी, विचारांची संपूर्णता असावी. त्यामुळे त्याचा जन्म शेवटास जाऊन पडतो. आचाराची निपुणता नाही विचाराची संपूर्णता नाही तयाचे जन्म कडे न पडे. परंतु जर आचाराचं कौशल्य नाही आणि विचारांची संपूर्णता नाही असं असलं तर मग मात्र जन्म शेवटास जात नाही. म्हणजेच त्याला ज्ञान भक्ती वैराग्याची खर्गधार साधत नाही.
दंडवत प्रणाम.